शहरात घरफोडी, दुचाकी चोरी, 2 गटातील भांडणांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त वाढवून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याच्या हेतूने 396 ठिकाणी QR कोड लावण्यात आले आहेत। पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी भेटी देणे बंधनकारक आहे। त्यासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी पुढाकार घेतला असून आणखी 100 ठिकाणी QR कोड लावले जाणार आहेत। सोलापूर शहरात दरमहा सरासरी 35 दुचाकींची चोरी तर 10 ते 12 ठिकाणी घरफोडी होते। परगावी किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्यांच्या अनेक घरांमध्ये चोरी झाली आहे। चेन स्नॅचिंग व मोबाईल हिसकावण्याचेही प्रकार होत आहेत। अनेकदा 2 गटात हाणामारी, दगडफेक अशाही घटना घडल्या आहेत। वर्दळीच्या ठिकाणी चोरी, अपार्टमेंट, बंगल्यामध्ये चोरी होऊ लागली असून पार्किंग असो वा रस्त्यालगत, मंदिराजवळ, दुकानाजवळ लावलेल्या दुचाकी चोरी होत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या हेतूने पोलीस उपायुक्त कबाडे यांनी QR कोड पेट्रोलिंग सुरू केली आहे। त्यातून शहरातील नागरिकांना सुरक्षित वाटेल, गुन्हेगारी कमी होईल असा सर्वांनाच विश्वास आहे।